नाशिक मखमाबाद गामणेमाळा या परिसरातील वेलनेस स्पेशालिटी क्लिनिकमध्ये हाडांची तपासणी तसंच घनता मोजणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. डॉक्टर गणेश आहेर, डॉक्टर संकेत हगवणे यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडलं. यावेळी डॉक्टर गणेश आहेर यांनी खास मुलाखतीतून दुर्बिणीद्वारे सांध्यांतील शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर व निदान, सांध्यांबद्दल शस्त्रक्रिया, खेळांच्या दुखापती अशा अनेक शस्त्रक्रिया उपचार पद्धतीबद्दल मुलाखतीतून मार्गदर्शन केलंय. आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये. चला तर मग आज आपण भेटूया डॉक्टर गणेश आहेर यांना. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. आपण बघत आहात स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक. आज आपण आलो आहोत मखमाबाद या ठिकाणी आणि वेलनेस स्पेशालिटी क्लिनिक या ठिकाणी आज डॉक्टर संकेत हगवणे सर आणि डॉक्टर गणेश आहेर सर यांच्या माध्यमातून हाडांचं मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या निमित्ताने आपल्यासोबत काही रुग्ण देखील आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना कोणता आजार आहे आणि या ठिकाणी शिबिराचं आयोजन कशा पद्धतीने. सर्वप्रथम आपल्याकडे येतो सर, काय सांगाल, कुठल्या तपासणीसाठी आलेले आहात आणि या शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? पाठीमागे मणक्याचा त्रास होतोय, त्याच्या तपासणीसाठी आलेले आहे. आणि डॉक्टरांनी हगवणे आणि आहेर सरांनी जे इथे शिबिर आयोजन केलेलं आहे तिथून त्यांचा ते उपक्रम आहे. या माझे मित्रच आहे हगवणे सर, त्याच्यासाठी आता इथं आलेलो. थँक्यू. तुम्ही सांगाल कोणता आजार आहे तुमच्या आणि कशा पद्धतीने या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं? डॉक्टर गणेश सर आणि डॉक्टर संकेत यांनी शिबिर आयोजन केलेलं आहे. मला मानेचा त्रास होतोय आणि मी नमस्कार, मी सुरेश चव्हाण. आपण बघत आहात स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक. आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये आपण विविध डॉक्टरांशी चर्चा करत असतो आणि विविध आजार आणि उपचार पद्धती याबद्दलची माहिती घेऊन आपल्यासमोर मांडत असतो. आज देखील आपण मखमाबाद या ठिकाणी आलेलो आहोत आणि वेलनेस स्पेशालिटी क्लिनिक या ठिकाणी आज तर खरं तर एका शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत डॉक्टर गणेश आहेर सर आहेत. सर्वप्रथम सर या कार्यक्रमाला खूप स्वागत. नमस्कार. प्रेक्षकांसाठी सर्वप्रथम आपला परिचय. नमस्कार, मी डॉक्टर गणेश पुंडलिक आहेर. MBBS माझं सायन हॉस्पिटल इथून झालेलं आहे आणि MS अस्थिरोगमध्ये माझं प्रावीण्य झालं आहे. आणि त्याच्यानंतर मी आर्थ्रोप्लास्टी म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंटची फेलोशिप केलेली आहे अहमदाबाद येथून. आणि नुकतीच मी जपानमधून पण आर्थ्रोस्कोपीमध्ये फेलोशिप केलेली आहे. आणि मूळचा देवळ्याचा असल्या कारणानं मी नाशिक या परिसरामध्ये आलेलो आहे आपल्या सेवेसाठी. खरं तर सर, आपण गप्पांना सुरुवात करण्याच्या आधी सर, ह्या क्लिनिकच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच हॉस्पिटलला आहेत किंवा बाहेर गावी देखील त्यांचं जाणं असतं, तर प्रेक्षकांसाठी ते देखील जाणून घ्यायला आवडेल. मी दर मंगळवार धुळे इथे जात असतो जवाहर मेडिकल कॉलेजच्या फाउंडेशनच्या हॉस्पिटलला. त्याच्यानंतर मी देवळाचा असल्या कारणानंतर मग मालेगाव, कळवण, सटाणा, देवळा हे देखील मी कव्हर करत असतो. दर मंगळवार आणि बुधवार मी त्या भागामध्ये असतो. ओके. हे यासाठी की प्रेक्षकांना कारण सध्या हाडांची जी काही समस्या आहे, सांधेवात असेल किंवा गुडघ्यांचा आजार असेल, तर ज्याला नाशिकला येणं शक्य नाही, वेगवेगळ्या परिसरात लोक असतात, वेगवेगळ्या जिल्ह्यात लोक असतात, तर त्यांनाही कुठेतरी माहिती असावी आणि त्यांनी डॉक्टरांकडे येऊन ती ट्रीटमेंट करावी म्हणून आपण खरं तर ही माहिती घेत असतो. सर, आपण सध्या जर बघायला गेलं तर हाडांच्या समस्या, संधिवात असेल, त्याच्यामध्ये गुडघ्यांचे आजार असतील आणि धावपळीचं जीवन झालंय सगळं, तर नेमकी कारणं काय सर? प्रचंड रुग्ण वाढत चालल्याची. आता कारण तसं बघायला गेलं तर यंग आणि ओल्ड हे पॉप्युलेशन वाईज वेगवेगळं असतं कारणं असतात. यंग जे लोक असतात ते ॲथलीट किंवा खेळण्याच्या दुखापती त्यांना जास्त असतात. आणि जे ओल्ड एज असतात, ज्यांनी कष्ट केलेले आहेत खूप साऱ्या प्रमाणामध्ये, तर त्यांच्या गुडघ्यांची झीज बऱ्यापैकी झालेली असते. आता आयुष्य कसं जगायचं हे आपल्या रुग्णावरच असतं. ज्याप्रमाणे गाडीला टायर असतात आणि टायर एखादं पंक्चर झालं तर आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर घडी पंक्चर काढणं आणि दुसरी गोष्ट टायर पूर्णपणे बदलणं. तर टायर पूर्णपणे बदलणं म्हणजे आमच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर मग जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, ज्याला आपण प्रत्यारोपण सर्जरी म्हणतो. ज्याच्यानंतर तुम्हाला गोळ्या खायची वगैरे आवश्यकता अजिबात नसते. आणि दुसरं गोष्ट म्हणजे फक्त पंक्चर काढत राहणं म्हणजे गोळ्या, औषधे, इंजेक्शन वगैरे घेणं, त्याच्याने तुमचं आयुष्य तुम्ही पुढे ढकलत राहणं. या 2 वेगळ्या गोष्टी असतात. पण जगायचं कसं हे रुग्णच ठरवतो. आणि आमच्याकडे रुग्ण आल्यानंतर आम्ही पेशंटला कधीही बिझनेस म्हणून बघत नाही. आम्ही पेशंटला तोच सल्ला देणार जो पेशंटसाठी बेस्ट असेल. म्हणजे जर पेशंटला ऑपरेशनची गरज असेल तरच आम्ही ऑपरेशन सुचवणार आणि गरज नसेल तर आम्ही कोणत्याही प्रकारे ऑपरेशन सुचवत नाही. हे फार महत्वाचं आहे. खरं तर त्याचा वेळ, पैसा आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या वाचत असतात आणि तो कुठेतरी फिट असावा हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे.
सर आता सध्या आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामुळे पूर्वीसारखं नाही राहिलेलं आता बऱ्याच येस पद्धतीने- पूर्वी ऑपरेशन म्हटलं म्हणजे गावाकडे पण तर मग ऑपरेशन म्हणजे एक मोठी गोष्ट असायची. हो. पण आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेल्यानंतर सकाळी ऑपरेशन झालं संध्याकाळी पेशंट घरी जाऊ शकतो. हो. आणि ऑपरेशन केल्यानंतर कोणत्याही प्रकारे आराम करण्याची गरज नाही. तुम्ही पूर्ववत पद्धतीने लगेच तुमच्या कामावर तुम्ही रुजू होऊ शकता. येस येस. खरं तर सर आपण वेगवेगळ्या विविध शिबिरांचं आयोजन करत आलेलो आहोत आतापर्यंत आणि आज देखील या ठिकाणी एका शिबिराचं आयोजन केलं आहे. तर आजचं काय साधारण कशाबद्दल? आजचं जे शिबिर आहे ते मखमलाबाद येथे वेलनेस स्पेशालिटी क्लिनिक येथे डॉक्टर संकेत हगवणे यांची ओपडी आहे. तिथे मी जॉईन झालेलो आहे. इथे मी सोमवार आणि गुरुवार असणार आहे. सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत असणार आहे आणि आमची 24 तास सगळ्या प्रकारच्या ज्या सेवा असतील त्या पंचवटी कारंजा रामालय हॉस्पिटल येथे 24 तास सुरू राहणार आहे. जेणेकरून आमची सेवा पेशंटपर्यंत सगळ्या प्रकारे पोहोचेल याची आम्ही काळजी घेऊ. येस नक्कीच सर. सर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बरेच वेळेस काय होतं की अजूनही बरेचसे रुग्ण हाडांचा जो काही आजार आहे अंगावर काढत असतात आणि त्याच्यात हे असं होतं की बऱ्याच वेळेस छोटे मोठे अपघात झालेले असतात. कुठेतरी मुक्का मार आपण त्याला म्हणतो लागलेला असतो आणि ते अंगावर काढल्यामुळे ते कालांतराने ते प्रचंड त्रासदायक ठरत असतं आणि मग नंतर ऑपरेशनची वेळ येणं किंवा अजून त्याला बरेच फाटे असतात. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय बघा कसं आहे, हेल्थ सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या लाईफमध्ये. हो. हेल्थ असेल तरच तुमच्या आयुष्यात वेल्थ येऊ शकते. हो. जे आपल्या पूर्वजांनी पण आपल्याला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर कोणत्याही प्रकारे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काही असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे 100% दाखवलं पाहिजे आणि व्यवस्थित सल्ला घेऊन उपचार केले गेले पाहिजे. जेणेकरून वेळीत त्या गोष्टी रोखल्या जाऊ शकतील आणि तुमचं आयुष्य सुकर होऊ शकेल. येस सर आता बरेचसे रुग्ण आहेत. आता खरं तर अस्थिरोगतज्ञ म्हणून आपण काम बघत असतात. तर प्रेक्षकांसाठी हाडांच्या कोणकोणत्या समस्या आणि उपचार पद्धती कशी असते थोडक्यात जर आता आमच्याकडे हाडांच्या सगळ्या शस्त्रक्रिया होतात. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया सांध्यातील ते आम्ही करतो. नंतर सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आपण करतो आणि फ्रॅक्चरच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आम्ही पेशंटला देत असतो. शेवटचा प्रश्न जाता जाता प्रेक्षकांसाठी नक्कीच ही मुलाखत ऐकल्यानंतर आपल्याशी संपर्क करण्याची त्यांची जास्त तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता. येस आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8793468650. यावर 24 तास तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, फोन करू शकता आणि हॉस्पिटल रामालय हॉस्पिटल आणि क्लिनिक वेलनेस स्पेशालिटी क्लिनिक येथे तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू सो मच सर. खरं तर हा प्रवास खूप मोठा असतो आणि नक्कीच आपण कारण हाडांच्या समस्या म्हटलं की वेगवेगळ्या त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. तर आपण नक्कीच ते एक एक विषय घेऊन आपण तो त्याचा विस्तार कसा आहे तो आपण जाणून घेऊया. तुमचाच तरी आपण थांबतोय. पुढच्या वेळेस नक्कीच भेटूया आणि सर आपण वेळ दिला आणि खूप छान पद्धतीने व्यक्त झाला त्याबद्दल खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ओके धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सुरेश चव्हाण सह तेजश्री उखाडे, नाशिक.